आंबो हरभरे काय चालू काय कोणतं नाव होतं काय नसतं आपलं विठ्ठल रडे ह्या गाडीचा अपघात झालेला आहे. या ठिकाणी पंचनामा झालेला आहे. खरं तर गाडीचा ब्रेक फेल झाला म्हणा किंवा काहीतरी स्टेअरिंगमध्ये दोष असला पाहिजे अशा प्रकारचा हा भीषण अपघात झाला. यामध्ये दोन-चार कुत्रा आडवा आला. कुत्रा आडवा आला तर दोन कुत्री आडवी आली. दोन कुत्री आडवी आल्याच्या नंतर गाडी ते बसवायला गेल्याच्या नंतर खरं तर दीपक या ठिकाणी ही गाडी झाडाला धरायची. कुत्रा आला तिथून पूर्ण गाडी आली. अचानकपणे ह्या कॉर्नरला नेहमीच अपघात होतात. खरं तर मी PWला या ठिकाणी सूचना करीन. PWच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडतो. तिथं मोरी बांधले तिथं कठाडी बांधायला पाहिजे. खरं तर PWने ही कठाडी न बांधल्यामुळं हा भीषण अपघात झालेला आहे. याच्यामध्ये अत्यंत 2-4 माणसं जबर जखमी झाले आहे. एका महिलेच्या डोक्याला जबर मार लागला आहे. कवटीला त्याच्या क्लिअर झाल्या अजून रिपोर्ट येते आणि एखादा हात मोडलेला आहे. एखादा पाय फ्रॅक्चर झाला आहे. अशा 2-4 लोकांना या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून पोलिसांनी या ठिकाणी पंचनामा केला आहे. पोलिसांना मी विचारले की आमचं काही कुठल्या प्रकारचं बुवा सगळे घरची कुटुंबातली फॅमिलीची माणसं होती, नातेवाईक होते. खरं तर रडे आणि चढर या नातेवाईकांच्या कुटुंबातली माणसं सगळी ती पुण्याला झाली होती. या ठिकाणी आपण पाहतो असते आपली पैसे जांभळं सायकल आणि एअरबॅग ओपन झाल्यामुळे यांना खरं तर जीवदान भेटलेले. आणि जर एअरबॅग ओपन झालेच नाही तर कदाचित माणसं जागेवर घातपात झाला असता. नशीब त्यांचा ते एअरबॅग असल्यामुळं आणि ड्रायव्हिंग चांगली असल्यामुळं त्या ड्रायव्हरची किती बी ड्रायव्हिंग चांगली असली तरी समोर कुत्रा आडवा आला, गाडी आडवी आली, माणूस आडवा आला, आता भयभर होऊन ही झाडाला गाडी धडकली आहे. आणि हा पूल गेल्या अनेक वर्षापासून मी 2-4 वेळा PWला सूचना दिल्या आहेत. त्या PWचा मूर्खपणा नेहमीच असतो. PWचे अधिकारी एवढे लंगरी आहेत त्या पुढं त्याचा अडथळा करणार, गतिरोध करणार नाही. काही ठिकाणी ते पुलावर ते भिंत बांधणार नाही. लोक ते उद्योग मात्र या PWच्या मूर्ख अधिकाऱ्यांना सुचतात. तर नाही ते करतात. रस्त्याची कामं बोगस करतात, रस्त्याचे पैसे खातात. परंतु रस्त्याचे पैसे खाऊन या मोऱ्यांवरती त्यांना कठारी बांधायला आम्ही सूचना केली होती. त्यामुळे या मोऱ्यांवरती कठारी न बांधल्यामुळं हा अपघात झाला असं मला वाटते. आणि निश्चितपणे पुढच्या भविष्य काळामध्ये लवकरच्या PWच्या अधिकाऱ्याने या मोरीवरती हा कठारी बांधावी अशी आमची मागणी आहे. मोरी बघू शकताय, या मोरीमधून पाणी येत आहे. इथं कमीत कमी 3 फुटाची कठाडी पाहिजे. 3 फुटाची जर कठाडी असती तर ही 3 फुटाची कठाडी जर असती ना तर इथं हा अपघात झाला नसता. गाडीच्या कठाडीला अडकली असती. पण हा सरळ मीडियावालीने आपलं या कठाडीचं सुद्धा पोलिसांच्या कॅमेरा पोलिसांच्या फिरवा इतका हलगर्जीपणा आहे त्या प्रमाणाच्या बाहेर हलगर्जीपणा आहे. ही कठाडी आम्ही अगं PWच्या जाधव साहेबांना मी एकदा सांगितलं होतं, पत्र दिलं होतं. साहेब नारायणगावरून येणाऱ्या गाड्या फास्ट येतात, तिकडनं येणाऱ्या गाड्या असतात, इकडनं येणाऱ्या गाड्या असतील आणि ही कठाडी बांधणं अत्यंत गरजेचं आहे. पण या मेन रोडला हे PWचे अधिकारी आहेत ना, हे अधिकारी फक्त पैसे खा पुरते, टक्केवारीचे पुरते. यांना किती माणसं अपघात झाला, कोण मेला, कोण जगला काही घेणे देणं नाही अधिकाऱ्यांना. फक्त यांची घरं भरण्यासाठी एवढा मोठा खर्च केला रोडला, एवढा डांबरीकरण झालाय. ह्या डांबरीकरण एवढा मोठा डांबरीकरण झालाय आणि या डांबरीकरणला फक्त 3 फुटाची भिंत म्हणजे कठाडी. या मोरीवरती जर 3 फुटाची कठाडी आणि 30 फुटाची लांबीची जर केली तर इथून पुढच्या काळामध्ये होणारे घातपात टाळतील अशी माझी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने माझी मागणी आहे. या ठिकाणी या गाडीला खरं तर संपूर्ण गाडी डॅमेज झालेली आहे. आमच्या निगडी गावचे लोकनियुक्त सरपंच खरं तर विठ्ठल लिंबारेडे यांचे दोन्ही चिरंजीव आणि यांचे दाजी अशा प्रकारचे ते कुटुंबसह फॅमिलीसह पुण्याला चाला होता. या ठिकाणी मुख्य जमादार आलेले आहेत.
मोठे जमादारांनी या ठिकाणी चोख असा पंचनामा केलेला आहे. हा पंचनामा करून आमची काही कुणाच्या विरुद्ध तक्रार नाही, परंतु आम्हाला इन्शुरन्स मिळावा आणि या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये या मोरीवरती भिंत बांधावी, म्हणजे आमचा घातपात झाला आता दुसरा कोणता होऊ नको अशी आमची मागणी राहील. खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय गाडीचा पूर्ण डॅमेज या ठिकाणी झाला आहे. गाडी होती संपूर्ण नासधूस झालेली आहे, परंतु नशीब आमच्यामध्ये कोणी दगावलं नाही. या ठिकाणी पुढची बाजू आपण बघू शकतोय. पुढच्या बाजूला सुद्धा हे बघा, हे अत्यंत म्हणजे काहीच राहिलं ते पूर्ण गेले, हे पूर्ण गेलं आहे. पण इन्शुरन्सवाल्यांनी आम्ही अजून गाडी उचलली नाही. इन्शुरन्सवाल्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केलेले आहे. इन्शुरन्स कंपनी येऊन या गाडीचा पंचनामा करावा आणि मग इन्शुरन्स कंपनी पंचनामा ती गाडी त्यांनी घेऊन जावा. आमच्या गाडीचा इन्शुरन्स फुल आहे, आमच्या गाडीचा इन्शुरन्स आम्हाला मिळावा अशा प्रकारची आमची इन्शुरन्स कंपनीला मागणी राहील. आणि पोलीस डिपार्टमेंट या ठिकाणी पंचनामा केला तर आपण एफ आय आर झाडाची झाडपाटी निघाल्यात. अशा प्रकारचे इतकं म्हणजे भयानक हा अपघात आहे ना, हा मोठ्या प्रमाणामध्ये हा अपघात झालेला आहे. हे आपण बघू शकता. संपूर्ण याची मोडतोड झालेली आहे, काहीच राहिले नाही. इन्शुरन्स कंपनीने सुद्धा ताबडतोब याची पाहणी करावी अशा प्रकारची आमची मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व पत्रकार मित्रांना माझा आव्हान आहे. असे घातपात होणारे टाळण्यासाठी याच्यामध्ये सगळ्याला जबाबदार PWचे अधिकारी आहेत. हा रस्ता PWच्या ताब्यात आहे. नारंगावपासून तर जुन्नरपर्यंत भरधार यागाने दोन्ही साईडने गाड्या वाहत असतात. त्या गाड्या वाहत असताना मोरीवरती त्यांना आम्ही कठाडी बांधायला सांगितले, त्यांनी कठाडी बांधली नाही. ती कठाडी न बांधल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे. ती कठाडी जर लवकर बांधली नाही तर PWच्या अधिकाऱ्यावर मोर्चा काढला जाईल आणि त्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळा फासला जाईल. आता माझा जाहीर मीडियाच्या माध्यमातून आव्हान आहे. आपण वर बघू शकतो. बोल ना, बोल. आमच्या कुटुंबातली माणसं आहेत, पण आता इथं कुत्रा आडवा आला, चुकून हे गाडी आडवी आली आणि मुठे साहेब ती जर कटाने बांधली काय अपघात इथे गाडी खाली गाडी गेलीच नसती ना. म्हणजे ही चुका नाही मुठे साहेब, ही PWच्या अधिकाऱ्यांची. त्यांना मागं मी पत्र दिलेलं नारंगाव रोडला ह्या मोरीवर ते कठाडा आपण मागणी करतो. आता सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी PW को मागणी करतो की आम्हाला 8 दिवसाच्या आतमध्ये PWने आता कळा घालून द्यावा. इथून होणाऱ्या काळामध्ये त्याला जबाबदार PW असेल. ठीक आहे, धन्यवाद. आता इथं पंचनामा सिनियर जमादार मुख्य साहेबांनी केलेला आहे. रिक्षीत सर्व जबाब घेतलेले आहेत. गाडीमध्ये अंतराचे त्यांच्या नातेवाईकांचा जबाब काढलेला आहे. सगळे काय आहे ते कागद घेऊन वर जाऊन तरी रिक्षीत पंचनामा केलेला आहे इथं. त्याच्यामुळे आमची काय पोलिसांच्याबद्दल तक्रार नाही किंवा पोलीस समोर आला तक्रार नाही. आता कुत्र्याच्या विरुद्ध काय तक्रार करायची? कुत्रा आडवा आला, 2 कुत्री आडवी आली, त्याला काय तक्रार करायची? आता कुत्र्यावर गुन्हा दाखल करायचा साहेब, आमची काही तक्रार नाही. आमचं म्हणणं आहे का आम्हाला इन्शुरन्स पण आम्हाला भरपाई मिळावा अशी आमची मागणी राहील. आणि PWच्या अधिकाऱ्यांना कुणीही कटाडी घालून भेटावा, इथं PWच्या अधिकाऱ्याला गैरवा घातलेला असा माझा विचार आहे. धन्यवाद. खतम ना बाबा, खतम नाही दिलं ना 2 मिनिटं खरंच काय. आम्हाला मी हाणतोय साहेब. बरं का लांडे साहेब, हो, या रस्त्याला आहे ना गतिरोधकची आवश्यकता आहे. महिन्यात 2-2, 3-3 ऍक्सिडेंट होते. इथं गतिरोधकची आवश्यकता आहे. इथं चौकात 2 साईडला 2 आणि 3 पण
नारायणगाव पासून त्या जुन्नरपर्यंत 6 ठिकाणी कुठे नाही ब्रेकची गरज आहे. म्हणजे जर ब्रेक नसेल गोडेगाव फाटा आतापर्यंत जवळजवळ 7-8 अपघात झालेत. पण या पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना काही ऐकायला 15 दिवसाला गोडेगाव फाट्यावर ऍक्सिडेंट होत असते. 15 दिवसाला दर 15 तरी दखल घेत नाही. तरी दखल घेत नाही. 15 दिवसाला गोडेगाव फाट्यावर एक ऍक्सिडेंट होत असते. तरी जर एवढ्या आपल्याला 15 दिवसामध्ये एकत्र उत्तर बसून दिले नाही तर आपण पीडब्ल्यूच्या ऑफिसवरती मोर्चा काढू. आदिवासी वादळ डेव्हलपमेंटच्या नेतृत्वाखाली थेट आपण मोर्चा काढू. त्या मीडियाच्या माध्यमातून या पीडब्ल्यूच्या मूर्ख अधिकाऱ्याला माझा जाहीर इशारा. नाही तुम्ही तपास करू शकता ना तिकडे काय नाही ते गेले करावं तिला कोणी खात नाही कोणी असं काय बाजार मोठ्या पर्यंत बाजार बसला नाही नेवतं का त्यांना इन्शुरन्स झाले होते उद्या नाही इन्शुरन्स वाल्याचं काय नाही अमोलची टायमाला तुम्ही त्याला तुझं नाही ना काय बरं काय पण काय कपडे झालं काहीतरी आणून नाही सुरू टायर बियर खोलून नाही दुसरं काय तीन टायर खोलून नेले एकाच्या खाली अशी खड्ड्यात असं काय करते सांगते आम्हाला सगळं माहिती गाडी आहे